नमस्कार, तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे बागलाणमधून। बागलाण तालुक्यात मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 2,79,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मका उत्पादकांमध्ये सुमारे 170 ते 180 तर कांदा उत्पादकांमध्ये 100हून अधिक शेतकरी या फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर येते आहे। तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झालाय। दरम्यान संबंधित व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैया साहेब माळी सटाणा।